तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बराच मुसळधार पाऊस बरसतोय। पारोळा तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस बरसतोय आणि तालुक्यामधील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। देवगाव इथल्या दुधई नदीला पूर आलाय। नदीकाठच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिक बरेच चिंतेत आहेत। देवगावामधील दुधई नदी आहे ही जळगावच्या पारोळ्यामधली। नदीकाठच्या परिसरामध्ये हे पुराचं पाणी शिरलेलं आहे। वस्ती आहे, लोक राहतात इथे आणि दुकानांमध्ये घरांमध्ये नागरिकांच्या पाणी शिरले। तर आपण पाहिलं नुकतंच जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रभर जो मुसळधार पाऊस बरसतोय, बऱ्याच भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अजूनही पावसाचा जोर असाच कायम आहे। मुक्ताईनगर, रावेर आणि यावल परिसरामधील नदी नाली दुथडी भरून वाहत आहेत। मुक्ताईनगर इथल्या कुंड धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचं दिसतंय। पुरा काकोडा इथली नदी सुद्धा दुथडी भरून वाहतीये। तर जळगावमध्येच पावसाचा जो जोर आहे त्यामुळे पाथरी इथल्या 2 गावांना जोडणारा पूल सध्या पाण्याखाली गेलाय। तसंच खेडी कढेली इथल्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे आणि याचा मोठा परिणाम वाहतुकीवर सुद्धा जाणवतोय। परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं गेलंय। पावसाचा जोर बराच वाढता आहे। नदी नाल्यांना पूर आले, वाहतूक प्रभावित झालेली आहे।